नमस्कार. आज मी आपल्याला जीमेलमधून ऑटो रिप्लाय चे कॉन्फिगरेशन कसे करायचे याची माहिती सांगणार आहे. यासाठी आपण ऑनलाइन या आणि आपला जीमेल ओपन करा. या ईमेलमध्ये आपल्याला सेटिंगमध्ये जायचे आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर ज्या ठिकाणी आपला ईमेल आयडी दिसतो त्या ठिकाणी आपण जायचंय. इथे आल्यानंतर आउट ऑफ ऑफिस ऑटो रिप्लाय या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे. या सुविधेचा उपयोग आपल्याला आलेल्या ईमेलला ऑटोमॅटिक रिप्लाय जाण्यासाठी करता येतो. प्रत्येक मेल उघडून आपण बघण्याची गरज नसते. आपण या सुविधेच्या माध्यमातून असे सेटिंग करू शकतो की कोणताही ईमेल आपल्याला आला की त्याचे उत्तर आपोआप दिले जाईल. ज्यावेळेस आपण एखादी कॉन्फरन्स आयोजित करतो किंवा आपण विद्यार्थ्यांना काही सबमिशन करायला सांगतो तर आपण प्रत्येक वेळेस त्यांनी आलेल्या सबमिशन्सचं तातडीने उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे पाठवणाऱ्याला आपला ईमेल मिळाला आहे की नाही याचे उत्तर मिळत नाही. असे उत्तर त्याला ताबडतोब मिळावे म्हणून आउट ऑफ ऑफिस ऑटो रिप्लाय या सुविधेचा आपण वापर करावा. आता हा ऑटो रिप्लाय काय राहील त्याचा आशय आपल्याला या ठिकाणी निश्चित करता येतो. आधी आपल्याला ऑटो रिप्लाय हा ऑन करावा लागेल. कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत हा ऑटो रिप्लाय आपल्याला सेट करायचा आहे ती तारीख आपल्याला या ठिकाणी दोन्ही तारीख निश्चित करता येते. म्हणजे या तारखांच्या दरम्यान आलेल्या कोणत्याही ईमेलला ऑटोमॅटिक रिप्लाय दिला जाईल. लक्षात घ्या, कोणताही ईमेल आला तर त्या प्रत्येक ईमेलला हा उत्तर ऑटोमॅटिक रिप्लाय हा दिला जाईल. म्हणून समजा आपण कॉन्फरन्ससाठी तयार केलेला असेल एखादा ईमेल तर त्या ईमेलवर जर कोणता दुसरा ईमेल जरी आला जो कॉन्फरन्सशी संबंधित नाही तरी त्यांना सुद्धा हा ऑटो रिप्लाय जाईल. हे आपण लक्षात घ्यावे. म्हणजे ज्यावेळेस आपला ऑफिस रिप्लाय असेल, एखाद्या विशिष्ट कामासाठी आपण एखादा ईमेल तयार करतो, एखादा ईमेल फक्त विद्यार्थ्यांच्या सबमिशनसाठी असेल, एखादा रिप्लाय हा आपण जर काही ॲप्लिकेशन मागवलेले असतील तर त्या ॲप्लिकेशन जमा करण्यासाठी फक्त एखादा ईमेल काढलेला असेल तर असे जे डेडिकेटेड ईमेल असतात त्यामध्ये हे ऑटो रिप्लाय करणं जास्त सोयीचं राहील. अन्यथा सुद्धा आपल्याला आपल्या कामाप्रमाणे ऑटो रिप्लाय हा सुरू किंवा बंद करता येईल. तर सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात आपल्याला कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत आलेल्या ईमेलला ऑटो रिप्लाय जाईल हे सेटिंग करावं लागेल. पुढची मुदत द्यायची नसेल तर नन ऑप्शन सेट करायचा. म्हणजे जोपर्यंत आपण पुढची डेट देत नाही त्या तारखेपर्यंत आलेल्या ईमेल्सला रिप्लाय दिला जाईल. आता ह्या ईमेलच्या तारखा ठरवल्यानंतर त्याचा आशय आपल्याला निश्चित करायचा आहे. सब्जेक्ट, या सब्जेक्टमध्ये आपण हा सब्जेक्ट टाईप करायचा आहे जो आपल्याला करायचा असेल तो. म्हणजे आपण दिलेल्या ऑटो रिप्लायमध्ये हा सब्जेक्ट ईमेल पाठवणाऱ्याला मिळेल. त्याचा आशय आपण या ठिकाणी टाईप करू शकतो. हा आपण आपल्याला हवा त्या पद्धतीने हवा त्या भाषेमध्ये आपण हा रिप्लाय नेहमीप्रमाणे टाईप करू शकतो. अशा रीतीने आपण या ठिकाणी कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत येणाऱ्या ईमेल्सला ऑटो रिप्लाय दिला जाईल, त्याचा विषय काय असेल, सब्जेक्टमध्ये त्यात कोणता आशय असेल आणि त्या मेसेज बॉडीमध्ये मुख्य संदेशमध्ये मेसेजमध्ये काय मेसेज हा सेंडर्सला मिळेल. अशा पद्धतीने हे निश्चित केल्यानंतर जर आपल्याला असं वाटतंय की आपल्याला फक्त जे कॉन्टॅक्ट्स ऑलरेडी आपल्या ईमेलमध्ये सेव्ह आहेत, जे ईमेल ऑलरेडी आपल्या ईमेलच्या कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह आहेत त्यांनाच फक्त उत्तर द्यायचं असेल तर या ठिकाणी क्लिक करावे. या स्थितीमध्ये जे ईमेल आपल्याला ईमेल कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह आहेत त्यांनाच फक्त ऑटो रिप्लाय जाईल. उदाहरणार्थ एखाद्या बँकेचा आपल्याला आला किंवा जो कॉन्टॅक्ट आपल्या इथे सेव्ह नाही, एखादा प्रोमोशनल आहे, सोशल मीडियाचा मेसेज आहे तर त्यांना हा रिप्लाय जाणार नाही जर हा सेंड टू माय कॉन्टॅक्ट ओनली असेल तर. पण आपण जर कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली असेल किंवा शिक्षकाच्या पदासाठीची काही ॲप्लिकेशन्स मागवलेले असतील किंवा विद्यार्थ्यांकडून काही सबमिशन मागवलेले असतील ईमेलवर तर त्या परिस्थितीमध्ये सगळ्यांचे ईमेल आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असणं शक्य नाही. म्हणून इथे क्लिक आपण करू नये.
जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक ईमेलला हा ऑटोमॅटिक रिप्लाय जाईल। अशा पद्धतीने आपण हा सेट केल्यानंतर डन वर क्लिक करायचे। आता हा ऑटोमॅटिक रिप्लाय जाईल। ज्या पद्धतीने हा आपल्याला ऑटोमॅटिक रिप्लाय सेट करता येतो त्या पद्धतीने तो आपल्याला त्याच मार्गाने आपल्याला तो बंद सुद्धा करता येतो। तर तो आपल्याला ऑटोमॅटिक रिप्लाय देणे थांबवायचे कसे, तर पुन्हा एकदा सेटिंग मध्ये जावे। सेटिंग मध्ये गेल्यानंतर आपल्या ईमेल वर क्लिक करावे। त्यात आउट ऑफ ऑफिस ऑटो रिप्लाय वर क्लिक करावे आणि आपण जो आशय लिहिलाय त्या ठिकाणी फक्त हा आपण ऑफ करावा। आता हा ऑफ झालेला आहे आणि ह्या पोझिशन मध्ये आता कोणालाही ऑटो रिप्लाय जाणार नाही। अशा पद्धतीने झाल्यानंतर आपण डन वर क्लिक करावे आणि हा ऑटो रिप्लायचा ऑप्शन बंद करावा। धन्यवाद।